हार्वेस्टर म्हणजे मळणी यंत्र. हर हर महादेव मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मकर संक्रांती असल्यामुळे त्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तिखट नका बोलत जाऊ. तर मित्रांनो, आता हे मकर संक्रांतीचा थोडासा काय म्हणतात इतिहास सांगावं म्हणला, तर थोड्या वेळानंतर मी सांगतो. तर गाईज, आज मकर संक्रांत असल्यामुळे आता आम्ही निघालो हो का मंदिरात. आता आधी पहिल्यांदा मारुतीच्या मंदिरात जातो दर्शन घेऊन मग पुन्हा तिकडं महादेवाच्या मंदिरात जातो. तर हो का मनोज भैया बी येणार आहे आणि हे काही पळून गेला पोरगा ऐकले की. तर मित्रांनो, आता मी हे काही ह्याचं नाव आहे बघा, ऋषिकेश शिंदाळकर, ऋषिअप्पा शिंदाळकर. तर आता आम्ही चाललो हो का मंदिरात. माझं फोनचं स्टोरेज फुल झालं होतं म्हणून थोडं मध्येच बंद पडलं ते. आता काहीच काय करावं, तर थोडं डिलीट केलो आणि आता निघालो आम्ही मारुतीच्या मंदिराकडे. मग हे आहे आमच्या गावातील लक्ष्मीचं मंदिर आणि हे मारुतीच्या मंदिराच्या समोरच आहे. आता आम्ही आलो हो का मारुतीच्या मंदिरात. हो का दर्शन घ्या तुम्ही बी. मारुतीचं मंदिर तर काही आता डायरेक्ट मोठा आहे. एक मिनिट बाहेरून दाखवतो तुम्हाला. आणि आता हो का इथं हे खांब खेळायचं, असं हे खांब पकडायचं, ती खांब पकडायचं, हे खांब असं 5-7 जण ज्याला आधी शिवलं त्यानं जिंकलं, ते हारलं. जाऊ दे आता गाईच. आता बाहेरून मंदिर दाखवतो आणि महादेवाचं मंदिर दाखवतो, कारण फोनमध्ये स्टोरेज नाही. काहीच हो का आम्ही मारुतीच्या मंदिरातून इकडं महादेवाच्या मंदिराकडे निघालो होतो. तर काही ओम्या भेटला. आता ह्याला पण दर्शनाला घेऊन चालला. हे ना येत आहे हो असं काही हो का. आता आलो बघा महादेवाच्या मंदिरात. सर महादेवाचं दर्शन करून निघायला. काहीच फोनचं स्टोरेज फुल झाल्यामुळं आता थोडा व्हिडिओ शूट नाही करता आला तेव्हा, कारण कॅपकटलाच डिलीट करावं लागलं. कॅपकटनेच माझं 12 GB घेतलं होतं. आणि आता मी निघालोय शेताकडे. तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की हार्वेस्टरने ते तुरीची रास करायची म्हणून. तर आज हार्वेस्टर आले आणि आता मी निघालोय शेताकडे. हे बघा चवाळ्या घेऊन. काहीच मी आलो शेतात. आता चाललोय वरती, म्हणजे तिकडे ते तुरीच्या रानाकडं. तर ते हार्वेस्टर पण दाखवतो तुम्हाला. हे बघा आता आम्ही हाई शेतातच. बरं हो का हे गेलेला ऊस. हे बघा काय मी आलो बघा. हो का हार्वेस्टरनं रास चालू आहे काय. हो का हे आहे ते शापचं बघा. हे बघा, हे आहे राशीचं हार्वेस्टर म्हणजे मळणी यंत्र एका प्रकारचं. मोठ्या हे काही वरून ती तूर खाली टाकलाय बघा चवाळ्यावर. हो का गाईज, आता ते अजून थोडी तुरीची रास बाकी होती 1 एकरची. आता ते त्याच्यासाठी ते आपलं कापून ठेवलेली होती, म्हणून आता ती मशीन आली. त्याला म्हणतात हल्लर. आता ती आली आहे तिकडं वर. मी आता इकडं पाणी आणायला चाललोय खाली. तर काहीच दाखवतो तुम्हाला ते मशीन. तुम्ही म्हणताल हे किती हाय. एकदा म्हणता हे हार्वेस्टरनं, एकदा त्या मशीनीनं. हाय हो, आता का करावं, कापून ठेवलेलं हाय. तर काहीच दाखवतो थांबा तुम्हाला थोड्या वेळानं. हे का ह्याला म्हणतात बघा हल्लर. ह्याच्यामध्ये असं कापलेली तूर टाकून मग रास होते. हो का याच्यात तीच पाऊस येणार होता. हो का आभाळ आले म्हणून इथं तूर झापायला आलो होतो. कारण जर तूर ओली झाली तर काय करावं. हो का ते हार्वेस्टर मधली तूर इथं टाकलेली होती. तर आता ते झापून चाललोय वरती मशीनकडं. गाईज हो का पाऊस आला होता आता. हो का भिजलो थोडं आणि ते तूर पण भिजली थोडी. काय करावं गाईज. हो का अशी असते शेतकऱ्यांची हालत. हे बघा हे आता तुरीचे कट्टे भरलो, कारण इकडे थोडे होते आणि तिकडे वर येतं थोडे. आणि आता हे आता घेऊन घरी चाललोय. बघा मी आता आता हे घरी जातो, कारण मी ग्रास मध्ये आणि तर काही चालू बघा आता मी घरी. आणि आता हे का आत्ता चालू 1 मिनिट झालं आणि ते पोते सगळे उतरावून घेतलो आमच्या ढालजत. आणि आता काय, आता बघू आता पुढचं काय. हातपाय तोंड धुतो आणि मग भेटतो थोड्या वेळानंतर मित्रांसोबत. मी तुम्हाला मकर संक्रांतीचा इतिहास सांगतो म्हणलं होतो. तर आता काय असतं की सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून मकर संक्रांती साजरा केला जातो. आणि मकर संक्रांतीच्या नंतर दिवस हा मोठा होतो आणि रात्र छोटी होत जाते, म्हणून हे मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या पुढंच बरं, आधी नाही होत. आधी रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो. तर काहीच मी आता निघाला हो का पाणी आणायला. हो का पाण्याची बाटली बघा. हो का रिकामी आहे. हो का आमच्याकडे हो का पाणी असं आणतात बघा. आता मी जर दुसरी गाडी घेऊन गेलो तर त्या गाडीवर रुततंय छातीला, म्हणून ही आमची प्लॅटिनाच घेऊन जातो कधी बी.
हा तर आईच आता मी पाणी आणतो घरी, पाणी संपलंय. तर मित्रांनो, आज मकर संक्रांत होती म्हणून आज थोडस ते आमच्या घरासमोर मंदिर आहे, त्या मंदिराचं उद्या दाखवतो तुम्हाला, तिथलं दर्शन पण घ्या तुम्ही उद्या. आज तिथं भजन करायले ते सगळ्या आमच्या गल्लीतल्या बाया. तर आजच्यासाठी ओम नमः शिवाय, भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला.